हॅलो. सर, जय ओबीसी. जय ओबीसी बोला. मी भोकरहून बोलतो. प्रहार पक्षाचा तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट कुमठे. हो हो तुम्ही माझ्या ऑफिसला पण आला होतात. हो 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 साहेब, मी माझ्या पक्षाकडून नामदेव इलवाड यांना एबी फॉर्म दिला होता. त्यांना बर. उभं केलं होतं. त्यांनी आज विड्रॉल केला साहेब, आता उमेदवारी अर्ज. आणि त्यांचं म्हणणं की लक्ष्मण हाके साहेबांचा माझ्यावर दबाव आहे. और त्यांनी कसला त्यांनी आलाय हो? नाही नाही ऐका ना नाही साहेब. नाही, असं नाही, असं नाही. ऐका ना सर. मग मी मी दबाव करू शकतो का हो? नाही नाही, ऐका ना सर, मला माहित आहे म्हणूनच मी कॉल केला आहे. मी हं, ओबीसीचं खूप मोठं काम करतो भोकरमध्ये. हं. मी हो तुम्हाला हो खूप मानतो. मी खूप चांगलं काम आज 2 वर्षापासून आम्ही ओबीसीचं खूप मोठं संघटन केलंय. मी हं, त्यांना हं. म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका एबी फॉर्म, तुम्हाला उचलायचं नसेल तर. त्यांनी एबी हम्म, फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला. मी त्यांना एवढंच अरे विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं नाही, की दबाव जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी नाही. लढतोय आपण जरांगीने माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत. आपण 16-17 उमेदवार आपले आहेत. आपण लढणार आहोत. आपण लोकांना अपील करणार आहोत. लोकांच्या समोर जाणार आहोत. त्यामुळं त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही, नाहीये त्या अडचण संदर्भात. नाही सर. त्यांनी आर्थिक उलाढाल नाही, दबाव केली. मी 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 कसा दबाव त्यांच्यावर बरोबर टाकेन बरं? बरोबर नाही नाही, त्यांनी हं, आर्थिक इश्यू करून गेला, पण त्यांनी कारण वरचे दाखवले. आपले ओबीसींनी बरेच जणांनी कॉल केलाय त्यांना, तर त्यांनी हं. त्यांना गैरसमज करून द्यालेत की लक्ष्मण थांबा, हाके मी फोन साहेबांना. करतो त्यांना. थांबा.